नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्या मंदिरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। व्याकरण व लेखन या 5व्या घटकातील लेखन या प्रकारामध्ये निबंध लेखन आपण अभ्यासत होतो। निबंध लेखन हे 10 गुणांसाठी आहे आणि ते अतिशय आवश्यक आहे। विशेष म्हणजे निबंध आपल्याला लिहायला आला पाहिजे हे फार गरजेचं आहे। आज आपण जो वैचारिक निबंध आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। त्याची व्याख्या त्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे। त्यातला एक वैचारिक निबंध मी तुम्हाला लिहून देतो। अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज। तर पाहूया, अंधश्रद्धा म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीवर विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा होय। अंधश्रद्धा ही मानवी समाजाला मिळालेला एक अभिशाप होय। माणूस जेव्हा आपली विचारशक्ती गमावून बसतो तेव्हा अंधश्रद्धा जन्माला येते। श्रद्धा ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेव होय, किंवा श्रद्धा हा अमूल्य मानवी जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे। आई वडील, गुरुजन, महात्मे यांच्याविषयीची श्रद्धा ही खचितच अभिमानास्पद बाब आहे। पण कोणत्याही श्रद्धेचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिणत होत असतो। बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेल्याच्या अनेक वार्ता सतत आपल्या कानावर येतात। तेव्हा लक्षात येते की अजूनही आपला तथाकथित प्रगत समाज अंधश्रद्धेच्या गडद अंधारात चाचपडत आहे। आजचे युग विज्ञानाचे, संगणकाचे आहे। असे असूनही या युगातही श्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतातच। कसा याचे आश्चर्य वाटते। आजचा मानव चंद्रावर, मंगळावर तर पोहोचलाच आहे। आज तो अंतराळात स्पेस स्टेशन उभारण्याच्या तयारीत आहे। असे असले तरी जगातील सर्वच देशात काही समजुती आहेत। भारतात मात्र अशा या समजुतीचा कहर झालेला आहे। कविवर्य केशवसुतांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सांगून ठेवले, देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळू द्या। या सगळ्या कल्पना आहेत। देव दानव या सगळ्या काय आहेत? कल्पना आहेत। हे या माणसाने निर्माण केलेल्या आहेत। अनादी काळात त्या नव्हत्या। श्रद्धा असावी पण ती डोळस असावी, अंधश्रद्धा मात्र नसावी। अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे प्रसंगी आपणास आपला जीवही गमवावा लागतो। साप चावल्यावर वैद्यकीय उपचार न घेता देवळात जाऊन बसणे, अमावास्या पौर्णिमेला रोग बरा व्हावा म्हणून अंगावरून लिंबू मिरची इत्यादी उतरून ते चौरस्त्यावर टाकणे, मूल व्हावे म्हणून अंगारे धुपारे वगैरे गंडे दोरे बांधणे, संकट दूर व्हावे म्हणून बोटात वेगवेगळ्या ग्रहांच्या अंगठ्या घालणे, ग्रह शांतीसाठी गळ्यात ताईत घालणे, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणे, कामाला बाहेर पडला असता मांजर आडवी गेली म्हणून परत मागे फिरणे, देवी देवतांचा कोप होऊ नये म्हणून यज्ञ याग करणे, भूताखेतांची बाधा झाली असे समजून ते उतारण्यासाठी मांत्रिकाकडून जंतरमंतर करून घेणे, देवाने नवसाला पावावे म्हणून पशुबळी देणे, या सर्वांचे कारण म्हणजे भारतातील शिक्षणाचा अभाव होय। सत्वर पाव भवानी आई रोडगा वाहीन तुला, कोंबडं कापीन तुला, बकरबी कापीन तुला, असे संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर टीकास्त्र सोडले। परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न होय, परंतु या श्रद्धेपोटी समाजात जे हीणकस प्रकार चालतात ते भयानक आहेत। भारताला स्वातंत्र्य मिळून आज अर्धशतकाच्या वर होऊन गेले तरी आपण आजही अंधश्रद्धेतून बाहेर पडलेलो नाही। ही फार मोठी शोकांतिकाच आहे। अज्ञानी व अशिक्षित मनुष्य फक्त अंधश्रद्धेच्या आहारी जातात असे नाही, सुशिक्षित माणसे सुद्धा अंधश्रद्धेपासून मुक्त आहेत असे आपल्याला सांगता येणार नाही। डॉक्टर, इंजिनियर सुद्धा अंधश्रद्धेच्या विळख्यातून आज सुटलेली दिसत नाहीत। एखाद्या ढोंगी बाबाच्या ते आहारी गेल्याचे दिसून येते। अंधश्रद्धेच्या नावाखाली ढोंगी बाबा समाजाला फार मोठ्या प्रमाणात लुबाडतात। अंगा लावून या राख, डोळे झाकुणी करीती पाप, असे तुकोबाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। मानवी जीवन
ताणतणावाने दुःखाने भरलेली आहे. संपत्तीची अवाजवी हाव माणसाला आहे. सत्ता, संपत्ती, संतती, सन्मान यांच्या लालसेपोटी मनुष्य अंधश्रद्धेकडे खेचला जातो. स्त्रिया तर पुरुषापेक्षा विशेष संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या मनावर ढोंगी बाबाचा प्रभाव चटकन पडतो. अनेकदा अशा स्त्रिया भोंदूबाबाच्या वासनेला सुद्धा बळी पडतात. दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा असे वर्णन आपल्या अभंगातून अशा भोंदूबाबांचे तुकोबाने केलेले आहे. त्यांचे पितळ उघडे पाडण्याचा तुकोबाने या अभंगातून प्रयत्न केले आहे. पण तरीही समाज अशा लोकांच्या आहारी जातोच. ते म्हणतात, जळो तयांची संगती सांगो किती, असं ते म्हणतात. परंतु तरीसुद्धा माणसं ऐकत नाही. समाजाला पोखरून टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी जर माणसाला आपणाला नष्ट करावयाची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. त्यासाठी समाज प्रबोधन करणाऱ्या संस्था, उदाहरणार्थ आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला प्रामाणिकपणे हातभार लावला पाहिजे. एका वृत्तपत्राच्या संपादकाला वृत्तपत्रातील राशी भविष्य या सदराविषयी विचारणे की ती अंधश्रद्धा नव्हे काय, हे छापू नका. तेव्हा ते म्हणाले, तसे केले तर आमचे वृत्तपत्र आम्हाला बंद करावे लागेल. खास रोजचे राशी भविष्य वाचणाऱ्यांसाठी वृत्तपत्र विकत घेणारे लोक आमचे ग्राहक आहेत. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की वृत्तपत्रे, आज तक सारख्या दूरदर्शन वाहिन्या जर भविष्यकथन करू लागल्या तर समाज प्रबोधन कसे होईल, अंधश्रद्धा कशी नष्ट होईल. तेव्हा समाज प्रबोधन करणाऱ्या संस्थांनी दूरदर्शन वा इतर प्रसार माध्यमाद्वारे प्रदर्शित करणाऱ्या भागाचा तारतम्याने विचार करूनच तो भाग प्रदर्शित करावा. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण सर्वांनीच हातभार लावावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी संस्था गावोगावी जाऊन ढोंगी बाबांना आव्हान देत आहे. त्यांच्या अशा ढोंगीपणाचा भंडाफोड करते आहे. त्यासाठी ते अंगारा काढून दाखविणे, अग्नी प्रज्वलित करणे यासारखे